मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे, हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ BSc नर्सिंग येथे मान्यताप्राप्त BSc नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत. अद्ययावत लॅब्स, क्लिनिकल सरावासाठी 100 बेडचे सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल, अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग, डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस. तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा. पत्ता भवानीनगर, कुंडल रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. खानापूर तालुक्यात शेतीच्या वादातून तलवार हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. रस्त्याच्या कारणावरून 4 जणांनी एका तरुणावर तलवारीने हल्ला केलाय. तरुणावर तलवार हल्ला करणाऱ्या 4 जणांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. या हल्ल्यात बामणी गावातील रोहित गवळी हा तरुण गंभीर जखमी झालाय. खानापूर तालुक्यात बामणी गावात शेतीची वहिवाट आणि रस्त्याच्या कारणावरून 4 जणांनी तलवार हल्ला करत रोहित संजय गवळी या तरुणाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील बामणी गावात शेतीची वहिवाट आणि रस्त्याच्या कारणावरून फिर्यादी रोहित गवळी याची आई शोभा आणि नामदेव सहदेव गवळी राहणार बामणी यांच्यात रविवार 3 ऑगस्ट रोजी वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून संशयित आरोपी पांडुरंग सहदेव गवळी, ओंकार सहदेव गवळी, कांचन नामदेव गवळी आणि नामदेव सहदेव गवळी या 4घांनी फिर्यादी रोहित गवळी याला तुम्ही आम्हाला शेतात रस्ता का देत नाही असा जाब विचारत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना कांचन नामदेव गवळी यांनी रोहित गवळी याच्या हाताला ओढून धरले. त्याचवेळी पांडुरंग गवळी आणि ओंकार गवळी यांनी रोहित गवळी याच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि पाठीवर तलवारीने मारून त्याला जखमी केले आहे. तसेच 4 आरोपींनी जखमी रोहित गवळी याला आमच्या नादाला लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तलवार हल्ल्याच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी बामणी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी 4 जणांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 10 0007.